हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ इनहेरिटन्स पाहणार आहोत. इनहेरिटन्सचे नॉर्मली 5 टाईप आहेत. फर्स्ट टाईप इज सिंगल इनहेरिटन्स, सेकंड मल्टिपल इनहेरिटन्स, थर्ड हायब्रिड इनहेरिटन्स, फोर्थ मल्टीलेवल इनहेरिटन्स अँड फिफ्थ हायरार्चिकल इनहेरिटन्स. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टाईप पाहायचा आहे सिंगल इनहेरिटन्सचा. पहिल्यांदा त्याच्या आधी आपल्याला इनहेरिटन्सची कन्सेप्ट म्हणजे त्याच्यामध्ये सिंटॅक्स कसं आहे, एका क्लासपासून दुसरा क्लास डिराईव्ह करायचा तो पाहूयात. मग सिंगल इनहेरिटन्सचा पार्ट पाहू. टू डिक्लेअर अ क्लास फ्रॉम अनदर क्लास वी नीड टू यूज फॉलोइंग सिंटॅक्स. काय सांगितलं आहे, एका क्लासपासून नवीन क्लास डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला एक सिंटॅक्सची गरज असते. तो सिंटॅक्स पहा काय दिला आहे त्यांनी. क्लास हा कीवर्ड, नंतर डिराईव्ह क्लास म्हणजे जो तुम्ही क्लास डिराईव्ह करणार आहे त्या क्लासचं नाव, कोलन, सिंगल कोलन इथं, ॲक्सेस स्पेसिफायर किंवा आपण त्याला व्हिजिबिलिटी मोड म्हणतो, ते प्रायव्हेट, पब्लिक किंवा प्रोटेक्टेड हे 3 व्हिजिबिलिटी मोड. त्याच्यानंतर बेस क्लासचं नाव. लक्षात घ्या, पहिल्यांदा क्लास हा कीवर्ड असेल, नंतर क्लास कीवर्ड, नंतर जो आपण डिराईव्ह क्लास क्रिएट करणार आहोत त्या डिराईव्ह क्लासचं नाव, सिंपल कोलन. नॉर्मली आपण व्हिजिबिलिटी मोड हा नेहमी पब्लिक क्रिएट करत असतो, लिहित असतो, आणि बेस क्लास नाही म्हणजे जे तुमचा बेस क्लास असेल त्या बेस क्लासचं नाव येईल. एक्झाम्पल दिले पहा, क्लास D1 हा डिराईव्ह क्लास आहे आणि पब्लिक बेस हा काय आहे तुमचा बेस क्लास दिलेला आहे, आणि पब्लिक हा व्हिजिबिलिटी मोड आहे. त्याच्यानंतर टाईप पाहूया सिंगल इनहेरिटन्स. वर्डमध्ये दिलेले पहा, सिंगल इनहेरिटन्स व्हेन अ न्यू क्लास इज इनहेरिटेड ऑर डिराईव्ह फ्रॉम ओनली वन बेस क्लास. म्हणजे एका बेस क्लासपासून एकच सिंगल हा डिराईव्ह क्लास क्रिएट केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, सिंगल इनहेरिटन्स. व्हेन अ न्यू क्लास इज इनहेरिटेड, एक न्यू क्लास तयार केला जातो, ऑर डिराईव्ह फ्रॉम ओनली वन बेस क्लास, एका सिंगल क्लासपासून एक डिराईव्ह क्लास तयार केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे एकच बेस क्लास असेल आणि एक डिराईव्ह क्लास असेल. पहा डायग्रॅममध्ये दिलेले एक बेस क्लास आणि त्या एक बेस क्लासपासून एकच डिराईव्ह क्लास क्रिएट केला जातो, याला काय म्हटलं जातं, सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे, याचा प्रोग्राम पाहूयात आपण. बा प्रोग्रामचं टायटल दिले, राईट अ प्रोग्राम टू ॲड 2 नंबर्स युझिंग सिंगल इनहेरिटन्स. 2 नंबरची ॲडिशन करायची आहे बाय युझिंग सिंगल इनहेरिटन्स सच दॅट बेस क्लास फंक्शन मस्ट ॲक्सेप्ट 2 नंबर फ्रॉम युजर. काय सांगितले पहा, आता तुम्हाला हे जे काही इनहेरिटन्सचे प्रोग्राम आहेत, नॉर्मली तुम्हाला अशी खाली दिली ही डायग्रॅम दिली जाते किंवा एक स्टेटमेंट दिलं जातं. जर स्टेटमेंट दिलं असेल तर स्टेटमेंटवरून पहिल्यांदा डायग्रॅम ड्रॉ करायची आहे आणि नंतरच तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करायचे. कारण स्टेटमेंटवरून डायग्रॅम ड्रॉ करणं इझी आहे आणि डायग्रॅमवरून प्रोग्राम रन करणं इझी आहे. म्हणून पहिल्यांदा स्टेटमेंटवरून नेहमी डायग्रॅम ड्रॉ करायची. आता पहा ही डायग्रॅम कशी ड्रॉ केली आहे. पहिल्यांदा स्टेटमेंटमध्ये पहा काय दिलं आहे, राईट अ प्रोग्राम टू ॲड 2 नंबर युझिंग सिंगल इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा टाईप दिलाय, सिंगल इनहेरिटन्स यूज करायचा आहे, 2 नंबरची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, सच दॅट बेस क्लास फंक्शन. आता बेस क्लासमधलं फंक्शन सांगितलंय, मस्ट ॲक्सेप्ट 2 नंबर फ्रॉम युजर. काय सांगितलंय, बेस क्लास फंक्शन मस्ट ॲक्सेप्ट 2 नंबर फ्रॉम युजर. म्हणजे बेस क्लासच्या फंक्शनमध्ये काय करायचे, तुम्हाला 2 नंबर युजरकडनं ॲक्सेप्ट करायचे. कशामध्ये, बेस क्लासमध्ये. पहा इथं बेस क्लासमध्ये ॲक्सेप्ट फंक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, 2 नंबर फ्रॉम युजर अँड डिराईव्ह क्लास फंक्शन. आणि डिराईव्ह क्लासच्या फंक्शनमध्ये काय सांगितलंय त्यांनी, अँड डिराईव्ह क्लास फंक्शन मस्ट ॲड दीज नंबर अँड डिस्प्ले द ॲडिशन. म्हणजे डिराईव्ह क्लासमध्ये काय सांगितले त्यांनी, ॲडिशन पण करायची आहे आणि डिस्प्ले पण करायची आहे. म्हणजे आपल्याला तिथं किती फंक्शन यूज करायला लागणार आहे, 2 फंक्शन, एक कॅल्क्युलेशनसाठी, कम्प्यूटसाठी आणि एक डिस्प्लेसाठी, 2 फंक्शन. ठीक आहे, आता ही डायग्राम पाहिजे घेतली, बेस क्लास. आता बेस क्लासमध्ये त्यांनी 2 नंबर सांगितले, म्हणून मी आता इथं नेहमी इनहेरिटन्सचा जो काही बेस क्लास असेल, ह्या बेस क्लासमध्ये नेहमी जो काही ॲक्सेस स्पेसिफायर असणार आहे, हा बेस क्लास ॲक्सेस स्पेसिफायर हा नेहमी प्रोटेक्टेड असेल. प्रोटेक्टेड का असेल, कारण प्रोटेक्टेड थ्रू आपण डिराईव्ह क्लासमध्ये ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे, म्हणून इथं प्रोटेक्टेड घेणार आहोत आपण. आणि नंतर काय इथं ए आणि बी हे 2 व्हेरिएबल घेतलेत. पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायरमध्ये आपण ॲक्सेप्ट फंक्शन घेतले आणि डिराईव्ह D1 नावाचा डिराईव्ह क्लास घेतला. याच्यामध्ये काय केलंय पहा, प्रायव्हेट पार्टमध्ये सम नावाचं एक व्हेरिएबल घ्यायचे, ज्याच्यामध्ये आपण ए आणि बीची ॲडिशन करणार आहोत. आणि पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायरमध्ये 2 फंक्शन घेतलेत, एक कॅल्क्युलेशनसाठी आणि एक डिस्प्लेसाठी. ठीक आहे, आता हा प्रोग्राम करूयात आपण. सगळ्यांनी व्यवस्थित पहा. पहिल्यांदा नॉर्मली हेडर फाईल हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड conio.h. 2 हेडर फाईल घेतल्या.
क्लास सांगितलाय पहिला, कुठला आहे, बेस क्लास. ठीक आहे, बेस क्लासमध्ये आता प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल घेणार आहोत आपण, इंटीजर a, b. 2 व्हेरिएबल झाले. त्याच्यानंतर काय आपल्याला फंक्शन फंक्शन सांगितलंय कुठलं, ॲक्सेप्टचं फंक्शन. ठीक आहे, मग आपण ॲक्सेप्ट फंक्शन लिहूया, व्हॉइड ॲक्सेप्ट. डायरेक्टली मी डेफिनेशनचा पार्ट ह्याच फंक्शनमध्ये लिहिते. आता या ॲक्सेप्ट फंक्शनमध्ये काय करायचं, युजरकडनं ए आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे कसं लिहिणार, सी आउट एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ठीक आहे, सी इन थ्रू युजरकडनं व्हॅल्यू घेतोय आपण ए अँड बी. फंक्शन कंप्लीट. आणि इथं क्लासही आपला कंप्लीट होतोय. ठीक आहे, सेमिकोलन, क्लास कंप्लीट. आता हा झाला बेस क्लासचा पार्ट. आता आपल्याला कुठला करायचा आहे, डिराइव्ह क्लास क्रिएट करायचा आहे. मग कसं लिहिणार, क्लास डिराइव्ह क्लास नेम D1 कोलन, नंतर विजिबिलिटी मोड. विजिबिलिटी मोड नेहमी पब्लिक घ्यायचं आहे, पब्लिक. आणि बेस क्लासचं नाव, बेस क्लासचं नाव काय आहे, बेस. ठीक आहे, पुन्हा याचा ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. आता याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला, थर्ड व्हेरिएबल पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला, इंटीजर सम नावाचा एक व्हेरिएबल. आता इथं मी ॲक्सेस स्पेसिफायर घेतला नाही, बाय डिफॉल्ट कुठला येणार आहे, तो प्रायव्हेट येणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर 2 फंक्शन सांगितले, कुठले कुठले, कॅल्क्युलेशनसाठी आणि डिस्प्लेसाठी. मग मी व्हॉइड कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये काय करायचं आपल्याला, 2 नंबरची ॲडिशन, सम इक्वल टू ए प्लस बी. आता ए आणि बी आपण कुठं घेतलाय, बेस क्लासमध्ये. ते ॲक्सेस होणार आहे आपल्या डिराइव्ह क्लासमध्ये. ए आणि बी हे व्हेरिएबल. इथं कॅल्क्युलेट केलं. आता सेकंड फंक्शन डिस्प्लेसाठी, तिथं आपल्याला काय करायचं आहे, सम डिस्प्ले करायची आहे. मग व्हॉइड डिस फंक्शन घेतलं मी, याच्यामध्ये मी काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे सम. मग एक मेसेज पहिल्यांदा स्क्रीनवर प्रिंट करते, ॲडिशन इक्वल टू, कशामध्ये स्टोअर केली आहे, सम व्हेरिएबलमध्ये. हा झाला समेशनचा पार्ट आणि सेकंड क्लास कंप्लीट. आता राहिला आपला मेन फंक्शनचा पार्ट. आता मेन फंक्शन लक्ष द्या कसं लिहायचं आहे, व्हॉइड मेन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. याच्यामध्ये डेफिनेशनचा पार्ट लिहायचा आहे. लक्षात घ्या, नेहमी इनहेरिटन्सच्या कन्सेप्टमध्ये जो काही लास्ट डिराइव्ह क्लास असेल, त्या लास्ट डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो. पुन्हा सांगते मी, इनहेरिटन्सच्या कन्सेप्टमध्ये जो लास्ट डिराइव्ह क्लास असेल, जो डिराइव्ह क्लास असेल त्या डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, बेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जात नाही. आता इथं ह्या प्रोग्राममध्ये डिराइव्ह क्लास कुठला दिलेला आहे, D1 नावाचा डिराइव्ह क्लास दिला आहे. मी कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, डिराइव्ह क्लासचा. मग डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मी D. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, जे काही फंक्शन आहे ते फंक्शन कॉल करायचे डी ह्या ऑब्जेक्ट थ्रू. डी हा ऑब्जेक्ट कशाचा क्रिएट केलेला आहे आपण, डिराइव्ह क्लासचा. जो लास्ट डिराइव्ह क्लास असेल त्या डिराइव्ह क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. आणि त्या डिराइव्ह क्लास थ्रू काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्ट थ्रू जे काही फंक्शन आहे ते फंक्शन कॉल करायचे. फर्स्ट फंक्शन कुठलं आहे आपल्या याच्यामध्ये, ॲक्सेप्ट फंक्शन. आता तुम्ही म्हणाल मॅडम डिराइव्ह क्लासमध्ये ॲक्सेप्ट फंक्शन नाही आहे, मग ते ॲक्सेप्ट फंक्शन तुम्ही कसं कॉल होईल याच्यात प्रोग्राम थ्रू. तर काय होणार आहे, पहिल्यांदा तुमचे जे काही D1 हा डिराइव्ह क्लास आहे, ह्या डिराइव्ह क्लासमध्ये तुमचे फंक्शन चेक केले जातील. आता डिराइव्ह क्लासमध्ये कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले हे 2च फंक्शन आहेत. म्हणजे तिथं त्या प्रोग्राम जो काही कंपायलर आहे त्या कंपायलरला तिथं तो फंक्शन भेटणार नाही आहे. मग तो काय करणार, जो काही तुम्ही डिराइव्ह क्लास क्रिएट केला आहे ह्या सिंटॅक्स थ्रू, क्लास D1 कोलन पब्लिक बेस, ह्या क्लास थ्रू काय करणार, बेस क्लासमध्ये जाणार आणि बेस क्लासमधलं फंक्शन चेक करणार. तिथं तेव्हा त्याला ॲक्सेप्ट फंक्शन भेटेल तेव्हा ते कॉल केलं जाईल. सेम अशा प्रकारे सगळे फंक्शन कॉल केले जातात. आधी डिराइव्ह क्लासमध्ये चेक केलं जातं आणि डिराइव्ह क्लासमध्ये जर भेटलं नाही तर ते फंक्शन बेस क्लासमध्ये, त्या पर्टिक्युलर डिराइव्ह क्लासच्या बेस क्लासमध्ये ते फंक्शन चेक केलं जातं आणि मग ते कॉल होतं. लक्षात घ्या, डिराइव्ह क्लासने मी ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, बेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जात नाही. ठीक आहे.
एक्सेप्ट फंक्शन कॅल्क्युलेट आणि डी डॉट डिस्प्ले, तीनही फंक्शन कॉल केले, गेट सी एच, प्रोग्राम एंड. एकदम सिंपल प्रोग्राम आहे पा. कंपाईल करूया. एरर, काय एरर आली आहे पा, बेस कोलन एक्सेप्ट इज नॉट ॲक्सेसिबल. का बरं ॲक्सेस नाही होते, ओके. का नाही ॲक्सेप्ट होत पा, इथं आपल्याला पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर द्यायला लागेल, म्हणून इथे ॲक्सेस होत नाही आहे. इथं पण खाली सेम ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक, म्हणजे ते पूर्ण ओव्हरऑल प्रोग्राममध्ये आपण कुठेही ॲक्सेस करू शकतो. ओके, कंपाईल झाला आहे. रन करूया पा. एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. मी व्हॅल्यू पुट करते, एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू. एंटर पा. ॲडिशन आली आहे 101. जे काय आहे, पहिल्यांदा ॲक्सेप्ट फंक्शन कॉल केलं, नंतर कॅल्क्युलेट आणि डिस्प्ले फंक्शन कॉल केले. सिंपल प्रोग्राम एकदम. थँक्यू.